नमस्कार मित्रांनो, आणि आज आहे आपला कोकणातील शिमग्याचा सगळ्यात खास दिवस म्हणजे पालखीचा दिवस. ऍक्च्युली मी जास्त शूट नाही घेऊ शकलोय, पण ठीक आहे, जेवढे घेतले तेवढे बघा. चला तर मग सुरू करूया आपला शिमगा व्लॉग 2. अगं जेवा हे अरे काय तुमचं पटपट जेवा. आमच्या वाडीवरती पालखी फिरणार आहे. आमचा गाव तसा खूप मोठा आहे, 5 वाड्या आहेत टोटल. तर 2 दिवस मग आमच्या वाडीवरती, मग पुढे दवेवाडी, धनगरवाडी, मग बुद्धवाडी, निकमवाडी, अशा ते डिवाइड केलेलं आहे. तर आजचा आपण पूर्ण बघूया. काल रात्री आम्ही होमामुळे, आज होम होता त्यामुळे आम्ही झोपायला गेलो साधारण सकाळी 6 वाजता, आणि परत 10 वाजता ते जेवणाची तयारी होती. 10 वाजता पुन्हा जेवणाला तयारीला लागलो, त्यामुळे झोप बिलकुल नाही झालेली दिसते, पण चेहऱ्यावरती ते चेहरा पूर्ण असं थकलेला वाटतोय. पण ठीक आहे, बघू आता. गावी काय पण रोज रोज येत नाही. मित्रांनो, सकाळी सानेवरती देवीची आरती झालेली आहे आणि ओटी भरून वगैरे आता पालखी गावात आलेली आहे. आणि आता पालखी गावात आल्यानंतर सगळे गावकरी मोठ्या उत्साहात पालखीच्या स्वागतासाठी तयार झालेले आहेत. आता आपण पहिल्याच घरात आलेलो आहे. आपल्या गावात एक सुंदर परंपरा आहे, लहान असो किंवा मोठे सगळेच देवीच्या पालखी खालून जातात. देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि सगळ्यांचं भलं व्हावं म्हणून ही परंपरा आजही जपली जाते. आणखी एक खास गोष्ट म्हणजे पालखी फिरत असताना गावजेवण देखील आमच्याकडे दिलं जातं. आणि यावर्षी गावजेवण आमच्या घरी होतं, त्यामुळे सगळी तयारी आम्हीच करत होतो. त्यामुळे सकाळच्या सत्रात मला पालखीसोबत जास्त जाता आलेलं नाही. यावर्षी शिमग्यात ऊन खूप जास्त होतं, त्यामुळे आम्ही गावकऱ्यांसाठी एक थंड मठ्ठा ठेवला होता. आणि इथे आमचे जरा दीपकांना थोडा मठ्ठा टेस्ट करून आपल्याला सांगतील टेस्ट कशी येते. मास्टर शेफ इंडिया बघायचं. मास्टर शेफ बघा, मास्टर शेफ. नेहमी सगळ्यांकडून काम करून घेणारा आमचा दादा यावर्षी स्वतः गावजेवणाची तयारी करत होता. हे बघून आम्हाला थोडा धक्काच बसला. अहो, गावाला आलाय मग फक्त व्हिडिओ काढून जमेल का? नाही, तर मदत पण करणं गरजेचं आहे. म्हणूनच मी कॅमेरा दुसऱ्याकडे देऊन स्वतः गेलो जेवण वाढायला. सगळा गाव जेवलाय, पण 2 माणसं बघा आपली, बघा. अगं जेवा हे अरे काय तुमचं पटपट जेवा. आता फायनली 2 वाजता जेवणाचा कार्यक्रम जो आहे तो संपत आलाय. तर आता दुपारच्या जेवणाचा सर्व कार्यक्रम संपून आता आम्ही पुन्हा निघालोय पालखीसोबत गावात फिरायला. चला बघूया आता पालखीसोबत काय काय मजा येते. अनेक गाडी अडचणी असतात, अनेक गाडी अडचणी असताना त्याला मात करावं लागतं. आणि बाय माझे काय होत असेल, जिथं जिथं तुझं नाव घेईल तिथं तिथं त्याला याल ते भरतात आणि तुझ्या नावाचा अर्थ दिलो की जिथं जाईल कार्यक्रम करेल त्या कार्यक्रमात त्याला याल दे. तसंच बाय माझे काय होते, त्या कुटुंबात काय कुठे काय केलं असेल, मग कुणाचे असू दे, गावकीचं भावकीचं सगळ्याचं नाही. दुपारी थोडा वेळ पालखीसोबत फिरल्यानंतर आता मी श्रीकांत मामासोबत जायला निघालो गवाडी येते त्याच्या सासरवाडीला, कारण त्याला तिकडे देखील एक पालखीची ओटी भरायची होती. आणि यावर्षी मामी आली नव्हती, आता मी तिकडे जायला निघालोय. गवाडीमध्ये आल्यानंतर मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर ही महाराजांची मूर्ती, कारण दिवसभर चाललेला थकवा ही मूर्ती बघून माझं एकदम मन प्रसन्न झालं आणि सगळा थकवा निघून गेला.
इकडचं सगळं काम आटपून आता आम्ही चाललो आहे पुन्हा उंदेरी येथे. तिथे देखील त्याला थोडंसं काम आहे आणि उंदेरी इथे आता आम्ही पोहोचलो आहे. ही आहे गावची कमान. या गावात मला एक गोष्ट खूप आवडली, म्हणजे मी नोटीस केलं की इथल्या प्रत्येक घराची बॉर्डर जी आहे ना ती लाल रंगाने रंगवलेली आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा गावात फिरता ना तर संपूर्ण गावाचं एकसारखं आणि एका रंगाचं दिसतं. मामान माझी चांगलीच गेम केले. 5 मिनिटात येतो बोल मला अर्धाच इथं उभा केलाय. भाई गायब झालाय. हा मी 6 वाजता आलोय. आत्ता वाजले 6:30च्या आसपास. हा कुठे गायब झाला काय माहित. मला तर माहित पण नाही घर. मी आपला एकटा उभा इथे. मी ह्या घरात बघतो, ह्या घरातून बाहेर पडेल, त्या घरातून बाहेर पडेल. हा काय बाहेरच पडत नाही. कुठं गायब झाला काय माहित. आणि इथं नेटवर्क पण नाही. याला फोन पण करू कुठे आता काय माहित घरी किती वाजता पोहोचतोय बघूया. कारण मला पालखीचे सगळे शूट घ्यायचे. दुपारच्या जेवणामुळे मला पालखीचा काही शूट नाही घेता आला. माझा पूर्ण वेळ त्या जेवणातच गेला. त्यामुळे पालखीचा मला जराही शूट नाही घेता आला. फक्त 2-3 घरातला शूट घेतला. मेन शूट सगळा राहिला पालखीचा. मला इव्हनिंगला लवकर जर गेलो संध्याकाळी तर मला चांगला शूट घेता येईल. इकडची सगळे कामं आटपून आता आम्ही परत चाललो आपल्या गावाला. पण जाताना भाई आता भूक तर मजबूत लागले. पण पोलादपूरला गेल्यावर क्षुधा शांतीची मिसळ खाणे म्हणजे मी गावाला आल्यावर कधीच असं होत नाही मी क्षुधा शांतीला जाऊन मिसळ खात नाही. त्यामुळे आज पण जाऊन पहिले मिसळ खाऊन घेतली आणि मग आता आपण जाऊया वरती घरी. बघूया आता वरती पालखी कुठपर्यंत आले. आम्ही गावी पोचेपर्यंत संध्याकाळ झाली होती. त्यामुळे आत्ता सगळे घरं जी होती नेमून दिली ती कंप्लीट झालेत आणि आता संध्याकाळ झाली आहे. आता सगळे गावकरी पालखी खांद्यावर घेऊन नाचत नाचत पुन्हा सानेवर घेऊन जात आहेत. म्हणूनच ते म्हणतात ना की देवाची पालखी खांद्यावर घेण्याचं भाग्य आणि सुख फक्त कोकणातच आहे. ते आम्ही असं अनुभवत होतो. फायनली थोडं नाचत गाचत पालखी आता सानेवर आलेली आहे आणि ते सर्व तरुण वर्ग जमून काठी नाचवण्याचा प्रयत्न करतोय. थोडं वातावरण एकदम रंगीन झालं आहे. काठीची तुम्ही उंची बघू शकता. किती मोठी काठी, म्हणजे अगदी वरती नजर पोचत नाही एवढी मोठी काठी. आणि ती खांद्यावर घेऊन नाचवायचं म्हणजे खरंच स्किलवालं काम आहे. आणि ज्यांना त्याची टेक्निक माहिती आहे तेच लोक ते नाचवू शकतात. तर अशा प्रकारे आपला आजचा शिमगा व्लॉगचा दुसरा दिवस आणि पालखीचा पहिला दिवस इथे संपलेला आहे. उद्या नक्की भेटूया. उद्या आणखी एक दिवस आहे पालखीला. फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब सबस्क्राईब करा रे.